गुरुवारी रात्री वाऱ्याच्या वेगानं दिल्लीत घडामोडी घडल्या। रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीट पेपरफुटीबद्दल कडक पावलं उचलण्यासाठी सरकार काय प्रयत्न करणार याबद्दल देशाला माहिती दिली। त्यानंतर रात्री 12-12:30च्या सुमारास केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंग हे वांगचुक यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले। तिथे मागण्यांवर सरकारच्या वतीनं लेखी आश्वासन वांगचुक यांना देण्यात आलं आणि त्यानंतर तब्बल 26 दिवसांनी सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलं। पण वांगचुक यांनी उपोषण सोडण्याची जी कारणं सांगितली त्यात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा उल्लेख नव्हता। तसंच वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीकडून त्यांचे आभार मानण्यात आले। सीजेपीच्या आंदोलकांनी मध्यरात्री जंतर मंतरवर जल्लोष केला, पण सीजेपीचं आंदोलन मात्र सुरूच राहणार असल्याचं अभिजित दिपके यांच्याकडून सांगण्यात आलं। गुरुवारी रात्रीच्या सगळ्या घटनांचा घटनाक्रम नक्की काय होता, सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडलं आणि त्यानंतर सीजेपीची नेमकी भूमिका काय, सगळं सविस्तर जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। गुरुवारी रात्री 12च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला। यात मोदी म्हणाले, मला माहिती आहे पेपर लीक हा काही किरकोळ विषय नाही, लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी खूप त्रासदायक आहे। त्यामुळे पेपर लीक घटनेनंतर आतापर्यंत गेल्या 2.5 महिन्यांमध्ये अनेक पावलं उचलली। गुन्हेगारांना पकडण्यात आलं, ते सध्या तुरुंगात आहेत। विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये ही आमची जबाबदारी होती, त्यासाठी तात्काळ परीक्षा घेण्याची गरज होती। सरकारनं सगळ्या शक्तींचा वापर करत 22 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं आयोजन केलं। 5-6 दिवसांपूर्वी 19 तारखेला नीट परीक्षेचा निकाल सुद्धा आला। देशात पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाच्या बातम्या आल्या, पण आम्ही यामध्ये समाधान मानणारे लोक नाही। मी आज फास्ट ट्रॅक कोर्टासाठी विभागांना आदेश दिले होते। सगळ्या विभागांनी दिवसभर मेहनत करून रात्री मला मसुदा दिलाय। फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेचा मसुदा यावर कॅबिनेटमध्ये इतर मंत्र्यांसोबत चर्चा होईल, तिथं अंतिम निर्णय घेतला जाईल। सोमवारपासून संसद अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होणार आहे, त्यावेळी लवकरात लवकर त्याबाबतचं बिल मांडून ते पास करण्याचा प्रयत्न केला जाईल असं पंतप्रधान मोदींकडून सांगण्यात आलं। मोदींच्या या व्हिडिओनंतर घडामोडींना चांगलाच वेग आला। मोदींचा हा व्हिडिओ ज्यावेळी समोर आला त्याचवेळी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली। यावेळी सरकारच्या वतीनं दोन्ही मंत्र्यांनी वांगचुक यांना लेखी आश्वासन दिलं। हे आश्वासन जे.पी. नड्डा यांनी वांगचुक यांना वाचून दाखवलं। 20 जुलैला संसदेवर मोर्चा काढणाऱ्या आणि जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केसेस न टाकण्याच्या मागणीबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे। तसंच सरकारनं याआधीच आश्वासन दिलंय की संसदेत पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणेबाबत संसदेत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी सरकार तयार आहे। तसंच नीट पेपर लीकमुळे ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःला संपवलं त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना योग्य ती भरपाई देण्यासाठी सकारात्मक विचार करत आहे असं जे.पी. नड्डा यांच्याकडून लेखी आश्वासन सोनम वांगचुक यांना देण्यात आलं। या आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी सरकारचे आभार मानले आणि जे.पी. नड्डा यांच्या हातून ज्यूस घेत सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी आपलं उपोषण सोडलं। यानंतर वांगचुक यांच्याकडून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली। त्यात त्यांनी म्हटलं, उपोषणाचा शेवट, जबाबदारीची सुरुवात, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि उत्तरदायित्वाच्या मुद्द्यावर भारतीय संसदेत चर्चा केली जाईल असं आश्वासन सरकार आणि सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांकडून मिळालं। तसंच अलीकडील नीट परीक्षा पेपरफुटीच्या घटनेत ज्यांनी स्वतःला संपवलं त्या पीडिताच्या कुटुंबियांना योग्य नुकसान भरपाई दिली जाईल आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांवर कोणतेही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत असं आश्वासन सुद्धा सरकारनं मला दिलंय। त्यामुळं 26 दिवसांनी मी माझं उपोषण मागे घेतोय असं सोनम वांगचुक यांच्याकडून जाहीर करण्यात आलं। पण महत्त्वाचं म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी घेऊन वांगचुक यांनी आपलं उपोषण सुरू केलं होतं। त्याबद्दल सरकारकडून कोणतंही आश्वासन वांगचुक यांना देण्यात आलेलं नाही किंवा त्याचा उल्लेख सुद्धा वांगचुक यांनी केलेला नाही असंच आता दिसून येत आहे। दरम्यान वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतरही मंत्री आणि नेत्यांनी त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं। कॉकरोच जनता पार्टीकडून सुद्धा वांगचुक यांचे आभार मानण्यात आले। वांगचुक यांनी उपोषण सोडल्याची बातमी कळताच मध्यरात्री 2 वाजता आंदोलकांनी जंतर मंतरवर मोठा जल्लोष केला। आंदोलकांकडून पुन्हा एकदा संसद मार्गावरील बॅरिकेड्स तोडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी वांगचुक यांच्या उपोषण सोडण्यावरून भूमिका मांडली। सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्याचा आम्हाला आनंद आणि समाधान आहे, कारण सोनम सर या देशासाठी खूप महत्त्वाचे आहेत। पण जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही। सोनम वांगचुक सरांनी 26 दिवस केलेला त्याग, तसंच ज्या विद्यार्थ्यांनी लाठ्या खाल्ल्या
त्यांचा त्याग आम्ही वाया जाऊ देणार नाही. त्यामुळे राजीनाम्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असं अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलं. यानंतर सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मोदींनी कॅबिनेटमध्ये चर्चा करून ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं असलं तरी त्याच्याशी आमचं काहीही देणं घेणं नाही. सरकारसोबत शुक्रवारी आमची चर्चा होणार आहे. ही बैठक न्यूट्रल व्हेन्यूवर व्हावी, ही आमची मागणी सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक होणार आहे. त्यामुळे सरकार आमच्या आणि देशातल्या तरुणांच्या मागण्या ऐकण्यासाठी तयार झालं, ही चांगली गोष्ट आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून मूळ प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे आमच्या मागण्या कायम आहेत. सरकार त्या मागण्यांबद्दल आम्हाला कोणतं आश्वासन देणार ते बघूयात, पण आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असं दास यांनी स्पष्ट केलंय. याचाच अर्थ सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं असलं तरी सीजेपीचं आंदोलन मात्र सुरूच राहणार आहे. दरम्यान केंद्र सरकारनं गुरुवारी रात्री उशिरा प्रशासकीय स्तरावर मोठा फेरबदल करत 17 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले. यातील सर्वात महत्त्वाचे बदल शिक्षण मंत्रालयात झालेत. शिक्षण विभागाचे विद्यमान सचिव विनीत जोशी यांची पंचायती राज मंत्रालयाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजस्थान केडरचे 1994च्या बॅचचे IAS अधिकारी नरेश पाल गंगवार यांची उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच IAS अधिकारी TK अनिल कुमार यांना पदोन्नती देऊन शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारकडून शिक्षण विभागात सुधारणा करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्याचं दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनानुसार शुक्रवारी कॅबिनेटमध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या मसुद्यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे याबाबतचं विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. तसंच वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर आज सीजेपी सोबत होणाऱ्या बैठकीत नक्की काय होणार? सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार का? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.